हाय हॅलो नमस्कार पब्लिक, वेलकम टू अनदर डे विथ पूर्वी। आज अंगारकी चतुर्थी आहे। कोण कोण आहे जे फक्त साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी उपवास धरतं? माझ्या नवऱ्याला देवघर साफ करायचं सांगितलं की तो अर्ध्या घराची साफसफाईसुद्धा करून देते। दिवसाची सुरुवात अगदी खूप छान झाली। नंतर ना देवपूजा झाल्यानंतर ना पेटपूजाही करून झाली। आम्ही साबुदाणे 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस खातो। नंतर ना शंभूच्या स्कूलची तयारी करून घेतली। कॅमेरा चालू असला की आमच्या शंभूला जरा जास्तच नौटंकी सुचते। कोणाकोणाची आई आणि आजी असं डोक्याला लावलेला तेलकट हाताला आणि पायाला सुद्धा चोळायचे। त्यामध्ये एक वेगळंच प्रेम असायचं। असा एकही दिवस नाही जिथे आम्हाला स्कूलला जायला लेट होत नाही। शंभूला बाय बाय केलं आणि रात्री लायटिंगवाला दिसणारं असं ठिकाण सकाळी विदाऊट लायटिंग अजून सुंदर दिसत होतं। हे आमच्या शिरवणे गावातलं आहे स्वयंभू गणेश मंदिर। आज अंगारकी चतुर्थी होती, त्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती। मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि घरी निघाले। घरी आल्यावर शंभू झोपेतून उठला, मस्त क्यूट पोज दिल्या। मी झाडलोट करून घेतली संध्याकाळी। काय माहिती का, पण मला सकाळी पोछा वगैरे मारण्यापेक्षा संध्याकाळी साफसफाई केलेली जास्त आवडते। नंतर ना फ्रेश झाली, हातपाय तोंड धुवून घेतलं। थोडे बेसिनमध्ये भांडे होते ते घासून घेतले, कारण म्हणतात की संध्याकाळच्या वेळी जर तुमच्या बेसिनमध्ये भांडे वगैरे पडलेले असतील किंवा तुमच्या घरामध्ये पसारा असेल तर लक्ष्मी वास करत नाही, लक्ष्मी येत नाही। नंतर ना दिवाबत्ती करून घेतली। डीमार्टवरून मी धूपस्टिक आणली होती मोगऱ्याच्या वासाची। ती लावल्यानंतर पूर्ण घरामध्ये मस्त मोगऱ्याचा सुवास पसरला होता। ते झाल्यावर मी संध्याकाळी जेवणाच्या तयारीला लागली। उपवास सोडण्यासाठी मटार पनीरची भाजी, तांदळाची भाकरी आणि खिरीचा बेत करणार होते। भाजी वगैरे झाली, भाकरी पण करून झाल्या आणि शेवयाची खीर बनवली। उद्याचा दिवस आमच्यासाठी या खिरीपेक्षा पण खूप गोड आहे। तर नक्की बघा पुढचा व्लॉग। थँक्यू फॉर वॉचिंग।